मोठी बातमी समोर येते। अमित ठाकरे शुक्रवारी नेरूळ पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याची शक्यता। अमित ठाकरेंसह 70 मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे। तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। अमित ठाकरे शुक्रवारी नेरूळ पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याची शक्यता आहे। अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल आहे। नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उद्घाटन वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल आहे। त्यांच्यासह 70 मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। अमित ठाकरे शुक्रवारी नेरूळ पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात येते। याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। स्मारक आहे त्याचं लोकार्पण केलं होतं आणि त्यानंतर त्यांचे सर्व पदाधिकारी आणि अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण सध्या स्मारक परिसरामध्ये आहे। तुम्ही समोरचे दृश्य पाहू शकता की हे जे स्मारक आहे त्याचं लोकार्पण 2 दिवसापूर्वी मनसे नेते अमित ठाकरे आणि गजानन काळे असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आलं होतं। मात्र पालिकेने हे स्मारक 4 महिन्यांपासून जे लोक आहेत त्यांच्यासाठी खुलं केलं नसल्याने मनसे आक्रमक झाली आणि त्यांनी आक्रमक पवित्र हाती घेतला। मात्र ज्या पद्धतीने मनसेने लोकार्पण केलं आहे ते कुठेतरी कायदा हातात घेतल्यासारखं झालं आणि त्यामुळे कुठेतरी पोलिसांनी देखील आक्रमक पवित्र हाती घेत कुठेतरी त्यांच्यावर कारवाई केली आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला। त्यासोबत 70 पदाधिकारी असतील मनसेचे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जेव्हा याचं उद्घाटन केलं तेव्हा जे कार्यकर्ते असतील भाजप असतील कार्यकर्ते किंवा पोलीस असतील यांच्यामध्ये झटापटी झाली होती आणि त्यामुळे कुठेतरी पोलिसांनी आता खबरदारी म्हणून या ठिकाणी बंदोबस्त तैनात केलेला आहे। तर मिळालेल्या माहितीनुसार आता शुक्रवारी किंवा शनिवारी अमित ठाकरे हे नेरूळ या पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावणार असल्याचं देखील बोललं जातं। त्यामुळे या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण अद्यापही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।